तारुण्यातला त्याग होता। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा त्याग हा तारुण्यातला त्याग होता। मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याग सुद्धा तारुण्यातला त्याग होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी तो त्याग केला, तो तारुण्यामध्ये त्याग केला। वयाच्या 51 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज जगले, पण जीवन जगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये फार मोठा त्याग होता। आपल्या देशाचे अनेक शूरवीर अनेकांनी प्राणाची बाजी लावली। मला असं वाटतं की ते या देशासाठी अनेकांचं बलिदान आपल्याला बघायला मिळालेलं आहे। म्हणून असं म्हणतायत की जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे मातीसाठी लढले, जे देशासाठी लढले, जे देवासाठी लढले, देश देव आणि धर्मासाठी, खऱ्या अर्थानं देशासाठी, धर्मासाठी आणि देवासाठी जेवढे लोक जीवन जगत असतात तेवढ्या लोकांच्या जीवनामध्ये सद्गती प्राप्त होत असते। भगवान भोलेनाथाची कथा ही आपल्या जीवनाचं कल्याण करणारी कथा आहे। महादेवाचा त्याग हा तारुण्यातला त्याग होता। पार्वती मातेच्या जीवनामध्ये सुद्धा फार मोठा त्याग होता। त्यांचे दोनही चिरंजीव त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा फार मोठा त्याग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। म्हणून मला असं वाटतं की अनेक जणांनी या देशासाठी प्राणाचं बलिदान दिलं। आपण प्राणाचं बलिदान देऊ शकत नाही, आपला प्राण देशासाठी खर्च करू शकत नाही, पण माझी तरी अशी प्रामाणिक इच्छा आहे आपण त्यांची आठवण तरी कमीत कमी काढू शकतो। पण मला असं वाटतं की आपण प्राण नाही दिला तरी चालेल, पण या देशासाठी ज्यांनी प्राण दिला त्यांची आठवण करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल। अनेक लोकांनी या देशासाठी प्राण दिलेला आहे। मला असं वाटतंय की आपण प्राण नाही देऊ शकलो तरी चालेल, पण या देशासाठी ज्यांनी प्राणाची बाजी लावली त्यांची आठवण करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल। मला असं वाटतंय की भगतसिंगाचा त्याग हा तारुण्यातला त्याग नसता। भगतसिंग जर या देशासाठी फासावर गेलेच नसते तर त्यांची आठवण सुद्धा आपल्या शिवकथेनं कधी काढली नसती। आज भगतसिंगाची आठवण शिवकथेमध्ये का करावी लागते? महात्मा गांधींची आठवण का करावी लागते? सुभाषचंद्र बोसांची आठवण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण, या छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण, छत्रपती संभाजी महाराजांची आठवण आपल्याला कथेमध्ये का करावी लागते? दादा, त्याचं एकच कारण आहे की ते धर्मासाठी जगले, ते देशासाठी जगले, म्हणून त्यांची आठवण करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल। टाळी वाजून ज्यांना येते त्यांनी म्हणा या देशासाठी जगले। जब की दीवारी ओ खेल रहे थे होली, जब हम गए घरों में, जब बैठे थे घरों में, ओ खेल रहे थे होली। थी धन्य उनकी जवानी, थी धन्य है उनकी जवानी, जो शहीद हुए हैं उनके जरा याद करो कुर्बानी। मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनके जरा याद करो कुर्बानी। जय हो। कोई सिख कोई जात मराठा, कोई सिख मना कोई जात मराठा, कोई मुर्गा कोई मद्रासी, कोई मुर्गा कोई मद्रासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, धर्म
खून था हिंदुस्तानी शहीद हुए हैं उनके जरा याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोग जरा आँखों में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हो। ज्यावेळेला तुम्ही आम्ही दिवाळी साजरी करत असतो त्यावेळेला ते त्या ठिकाणी होली साजरी करत असतात। ज्यावेळेला आपण घरामध्ये आनंदानं झोपलेले असतो ना त्यावेळेला ते छातीवर गोळ्या घेण्याचं काम करत असतात। आपण त्यांचे उपकार तर कधी विसरू शकत नाही। या महाराष्ट्रामध्ये जेवढे मिलिटरीमध्ये आहेत, जेवढी फौजीमध्ये आहेत, आमची कथा त्यांचा स्मरण करते। आज ते त्या ठिकाणी सीमेवर गोळ्या झेलण्याचं काम करतायत। म्हणून तर आम्ही खऱ्या अर्थानं ही कथा आनंदानं करू शकतो। म्हणून त्यांची आठवण करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल। ऐका ऐका काय जब अंत समय आया तो कहेंगे अब मरते कहेंगे अब मरते खुश रहना देश के प्यारों। जय हो। खुश रहना देश के प्यारों। अब हम तो सफर करते अब हम तो सफर करते क्या लोग थे वो दीवाने क्या लोग थे वो अभिमानी न हुए हैं उनके जरा याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनके जरा याद करो कुर्बानी। जरा याद करो कुर्बानी। जरा जय हिंद जय हिंद जय हिंद। वाह। ज्यांनी या देशासाठी प्राणाचं बलिदान दिलं त्यांची आठवण करणं सज्जनानो ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल। आम्ही शिवकथा जरी सांगत असलो तरी शिवकथेबरोबर आम्हाला त्या जवानांची सुद्धा आठवण करणं गरजेचं आहे। ज्या जवानांनी प्राणाची बाजी या देशासाठी लावली त्यांची आठवण केली पाहिजे। आणि त्यांच्या सर्व ज्या पत्नी आहेत त्यांची सुद्धा आठवण आमची कथा करते की आज त्या खरं म्हणजे वीर पत्नींची आम्ही आमची कथा आभार मानते। त्यांनी या देशासाठी आपल्या नवऱ्याला आपल्या सौभाग्याला या देशाच्या सीमेवर पाठवलं गेलं। आम्ही अनेक अशा माता पाहिल्यात की त्यांना त्या ठिकाणी 25-30 वर्षामध्येच आपल्या नवऱ्याला या देशासाठी गमवावं लागलं होतं। मला असं वाटतंय की या देशासाठी आपलं सुद्धा काहीतरी देणं असतं ना दादा। या भारत देशामध्ये जर आपण जन्माला आलेलो असू तर या देशासाठी आपण सुद्धा काहीतरी करणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल। मला वाटतंय की हा देश भारत देश आहे। बाकीचे सगळे देश असतील पण आपली ही भारत माता आहे हे लक्षात ठेवा। आता बहे खून मेरा चमन के लिए उठू नका मध्ये बहे खून मेरा चमन के